उद्या सकाळी 7:30 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे। माझं याचं गणित असं आहे, विजयाचं गणित असं आहे, गेल्या 6 वर्षापासून मी केलेलं काम, शिक्षकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं शिक्षकाबद्दलचं प्रेम, त्याच्यामुळे मी 100% उद्या विजय होणार आहे, कोणत्या प्रकारची शंका नाही। कोणताच मुद्दा नव्हता, त्याच्यामुळे खोटे नाटे हे आरोप केलेले, त्या आरोपात काही तथ्य नाही, त्यामुळे त्यांना त्यांचा पराभव दिसायला लागला, म्हणून त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता। बोगस मतदान असल्याचा आरोप पण झालेला आहे। बोगस मतदानासंदर्भात जर बोलायचं ठरलं तर उमेदवारांना प्रोसेस काय मतदानाची, मतनोंदणीची ही कदापित माहीत नसावी, म्हणून ते असं काय म्हणताय। हे मतदान नोंदत करता असताना शासनाने 6 महिन्यापासून नोटिफिकेशन काढलेले, प्रत्येक संस्थेला शासनाने पत्र दिलेलं आहे आणि त्या संस्थेच्या मुख्याध्यापकांनी आपला जे असणारा स्टॉप तो जिल्हा परिषदेच्या मार्फत याच्याकडे दिलेला आहे, तहसीलदारांकडे दिला, ते नायब तहसीलदारांनी त्याची नोंद घेतली, त्याच्यावर छाननी झाली, त्याच्यावर कोणाच्या हरकती मागितल्या, ह्या विभागाचे जे आयुक्त साहेब आहे यांनी सुद्धा प्रत्येक संस्थेला आणि प्रत्येकाला नोटीस काढली होती की कोणी जर असं बोगस मतदान नोंदवलं त्याच्यावर संबंधित कारवाई करण्यात येईल। त्याच्यामुळे असं कोणत्याही मुख्याध्यापकांनी आपलं आयुष्य पणाला लावून आपण खोटं काम करू असं कोणी केलेलं नाही। विरोधकांना काहीच नसल्यामुळे हे असे खोटे नाटे आरोप करताय असं मला या ठिकाणी ठाम मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।